पुण्यातून बेपत्ता झालेल्या आमदार रत्नाकर गुट्टे यांचा नातू सुमित गुट्टे आज सकाळी नाशिकच्या मनमाडमध्ये स्वतः पोलीस स्थानकात दाखल झाला। दरम्यान सुमित नोकरीच्या शोधासाठी गेला होता। तो घरी न परतल्यानं गुट्टे कुटुंबीय चिंतेत होते। याबाबत पुणे येथील सांगावी पोलिसात हरवल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती। आमदार गुट्टे यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून तपास करण्याची विनंती केल्यानं पोलिसांनी तपास यंत्रणेला वेग आला। मात्र आज सुमित सकाळी मनमाड पोलिसात दाखल झाला। रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झाला आणि थेट मनमाडला पोहोचलो। मात्र खिशात पैसे नसल्यानं थेट पोलीस स्थानक गाठलं। सुमित सुखरूप असून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले। दरम्यान सुमितचे अपहरण झाले की आणखी काही कारणानं बेपत्ता झाला याचा तपास पुण्याचे सांगावी पोलीस करत आहेत। सर, आमदार रत्नाकर गुट्टे यांचा भाचा नातू 3 दिवसापासून बेपत्ता होता। आज तो मनमाडला आढळून आलाय, काय याची माहिती आहे? सकाळी 9:30च्या सुमारास रिक्षातून सुमित भागवत गुट्टे वय 23 वर्षे हा आला आणि त्यांनी एक जी प्राथमिक माहिती दिली त्या माहितीनुसार त्याचं म्हणणं असं आहे, आमचे ठाणे अंमलदार जे पोलीस हवालदार व्यापारी होते यांच्याकडे त्यांनी माहिती दिली की तो पुण्यातून भारतीय विद्यापीठेतून तो औंधला जाण्याकरता निघाला रिक्षातून आणि त्याला असं त्याचं म्हणे इंजेक्शनासारखं काहीतरी त्यांनी तो सांगतोय, कथन करतोय त्याप्रमाणे। त्यानंतर त्याला काही आठवत नाही। आज सकाळी तो मनमाडला बसस्टँडला इथे आला, त्यावेळेस त्याला आठवलं आणि त्यानंतर तो लोकांना विचारायला लागला पुण्याला जाणारी गाडी कुठे आहे आणि त्यानंतर लोकांनी सांगितले मनमाड शहर आहे। मग त्यांनी पोलीस स्टेशन कुठे आहे विचारलं आणि मग त्याच्याकडे जे असलेले पॉकेटमध्ये पैसे होते 120 रुपये, त्याच्यातून तो रिक्षाने स्वतःहून पोलीस स्टेशनला आलेला आहे। ते याबाबत खातरजमा केली आणि त्याचे आई वडील पण वडील नाही, त्याला आई आणि त्याचे पत्नी असे नातेवाईक इतर असे ते पाथर्डीहून निघाले। त्याबाबत ही माहिती मिळाली। त्यानंतर सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी फोनद्वारे कळवलं की ते सांगवी पोलीस स्टेशनला 2 तारखेला तशी मिसिंग दाखल आहे आणि तो सदरचा जो युवक आहे तो आपल्याकडे आलेला आहे। तर मी त्यांना ॲश्युरन्स केलं की त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाईल, काय अडचण नाही। आपला जो स्टाफ आहे त्यांचाही स्टाफ तपास कामी नगरला होता, अहमदनगरला, तर तेही तिथून निघाले आणि आता सांगवी पोलीस स्टेशनचे 2 पोलीस कर्मचारी, त्याची आई, त्याची पत्नी आणि आणखीन एक नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत। तो सुस्थितीत आहे आणि त्याचं आम्ही आताही मेडिकल करून त्यानंतर त्यांच्या ताब्यात देऊन त्याला रवाना करत आहोत। सांगवी पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या आणि त्याच्या आईच्या आणि पत्नीच्या ही एकत्रितपणे ते सांगवीला पुण्याला जाणार आहेत।